तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्ही इथे बघू शकतात की हा मे महिना आहे आणि मे महिन्यामध्ये आंब्यांचा सीझन असतो. फळांचा राजा हा आंबा आहे आणि मे महिन्यामध्ये आपण इतर फळं खाण्यापेक्षा फळांचा राजा आंबा हा आधी आपण खाण्यासाठी पसंत करतो. कारण हा मे महिन्यामध्ये अ, आंब्याचा सीझन असतो. तर बघा मी या आंब्यापासून काय तयार करणार आहे, तर आज आपण आंब्यापासून आईस्क्रीम तयार करणार आहोत. अगदी घरगुती पद्धतीने आणि सोप्या अशा पद्धतीने. तर तुम्ही इथे बघू शकता हे जे आंबे आहेत, हे आंबे मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. आता इथे मी गॅस ऑन केलेला आहे. गॅसवरती मी फ्राय पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये मी तूप ॲड केलेला आहे. आता हा जो तूप आहे, तर हा होममेड तूप आहे आणि होममेड पद्धतीने तूप तयार करून तो फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवला होता. त्याच्यामुळे तो तुम्हाला अशा पद्धतीने तूप दिसतोय. गरम झाला की तो मेल्ट होतो. आता तूप मेल्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी मखाणे ॲड केलेले आहेत. तर हे जे मखाणे आहेत, तर मी अगदी एक छोटी वाटी मखाणे ॲड केलेले आहेत. आता हे जे मखाणे आहेत, हे मखाणे आपल्या तुपामध्ये अगदी हलके ब्राऊन होईपर्यंत म्हणजे कुरकुरीत होईपर्यंत छान मस्त आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. मखाणे भाजताना आपल्याला मंद गॅसवरती हे मखाणे छान 5 ते 7 मिनटं किंवा 8 मिनटं जास्तीत जास्त 10 मिनटं छान मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि मखाणे फ्राय करून झाल्यानंतर ते हातावरती आपल्याला असं क्रश करून बघायचे आहेत. जर आपण हातामध्ये किंवा तुम्ही एक मखाणा खाऊन बघा, तो छान मस्त असा म्हणजे खाल्ल्याबरोबर क्रश होत असेल, तर इथे आपला मखाना छान मस्त असा भाजून तयार झालेला असेल. तर आता काय करायचं आपल्याला, इथे मी आंबे घेतलेले आहेत. आता आपल्याला आंब्याचा जो आतला गर आहे तो काढून घ्यायचा आहे. तर तुम्हालाही माहिती असेल की आपण अशा पद्धतीने आंबा कट करून घेतो. तर मी सुद्धा आंब्याचा अशा पद्धतीने हा गर काढून घेतलेला आहे आणि मलासुद्धा ना अशा पद्धतीने आंब्याचा गर काढायला खूप आवडतो. मी सुद्धा फर्स्ट टाईमच आंब्याचा अशा पद्धतीने गर काढते. खूप वेळा मोबाईलमध्ये सुद्धा बघितलेलं आहे किंवा टीव्हीवरती सुद्धा बघितलेलं आहे. जेव्हा माझा किंवा आंब्याचं एखादा पदार्थाची जेव्हा ॲड येते, तेव्हा मी बघितलेलं आहे. म्हणून ठरवलं की चला आपण सुद्धा अशा या पद्धतीने आपण आंबा कट करून बघूया. पण खरंच सांगते खूप छान वाटतं असा आंबा कट करायला आणि आंब्याच्या छान मस्त ज्या आतला जो गर आहे, त्या आतल्या गराच्या खूप छान मस्त अशा फोडी तयार होतात. तर इथे मी अशा पद्धतीने आंब्याच्या छान मस्त फोडी तयार करून घेतलेल्या आहेत, कट करून घेतलेल्या आहेत. आणि इथे ज्ञानेश आलेला आहे आणि त्याला आंबा खूप आवडतो. त्यामुळे त्याने मला सांगितले, "मम्मी मला प्लीज एक फोड देशील का आंब्याची?" आणि मी त्याला दिलेलं आहे. आता बाकीचे जे आंबे आहेत ते सुद्धा मी अशा पद्धतीने कट करायला सुरुवात केलेली आहे आणि आज मी आंब्यापासून आईस्क्रीम तयार करणार आहे. तर ज्ञानेश खूप खुश आहे आणि त्यालासुद्धा आंब्यापासून बनवलेला आईस्क्रीम त्याला खूप आवडतो आणि म्हणून तो ना किचनमध्ये ना असं सतत फेऱ्या घालतोय की मम्मी कधी आईस्क्रीम तयार करेल. तर मी त्याला एवढं सांगितलं की बाळा आईस्क्रीम आता लगेच नाही तयार होणार, तर आईस्क्रीम संध्याकाळी तयार होईल. आता ही सकाळची वेळ आहे. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि मी अर्ली मॉर्निंग सकाळी आईस्क्रीम करायला म्हणजे सुरुवात केलेली आहे. तर इथे मी अशा पद्धतीने हा जो आंबा आहे कट करून घेतलेला आहे. मखाणेसुद्धा छान मस्त आपले भाजून झालेले आहेत. तर इथे मी 1 मोठा चमचा साखर घेतलेली आहे आणि 1 मोठा चमचा मी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि इथे मी ड्रायफ्रूटसुद्धा घेतलेले आहेत आणि मी आंब्याचे काही काप साईडलासुद्धा ठेवलेले आहेत. ते मी नंतर ॲड करणार आहे. इथे ग्राइंडरचा भांडा घ्यायचा आहे. ग्राइंडरच्या भांड्यामध्ये आपल्याला कट केलेला आंबा ॲड करायचा आहे. त्यानंतर भाजून घेतलेले मखाणे ॲड करायचे आहेत. त्याचबरोबर इथे साखर ॲड करायची आहे आणि
त्याचबरोबर इथे मी पिठी साखर ॲड केलेली आहे आणि पिठी साखर ॲड केल्यानंतर छान मस्त झाकण लावून आपलं हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. आणि एक लक्षात ठेवा, इथे मी आईस्क्रीम जास्त गोड केलेलं नाही, कारण आंबा पण गोडच आहे. त्याच्यामुळे मी थोडीशी साखर आणि थोडीशी मिल्क पावडर ॲड केलेली आहे. आणि तुम्ही साखर आणि मिल्क पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲड करू शकतात. तर तुम्ही इथे बघू शकतात, इथे आपलं आईस्क्रीम तयार करण्यासाठी जे बोलतात ना क्रीम लागते ती ती तयार झालेली आहे. तर इथे मी हा डबा घेतलेला आहे. याचं झाकण काढून घेऊया आणि याच्यामध्ये आपण ग्राइंड केलेलं हे जे क्रीम आहे किंवा ते क्रीमी टाईपच झालेलं आहे, तर ते आपण ॲड करणार आहोत. आणि ॲड केल्यानंतर आपण झाकण लावून घ्यायचं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता, ज्ञानेशलासुद्धा टेस्ट करायचं आहे. त्याने टेस्ट केलेलं आहे आणि त्याला एवढं आवडलं ना की तो छान बोलतो की मम्मी खूप छान झालं आहे. तर इथे मी अशा पद्धतीने हे एका डब्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. आणि मी वरतून अशा पद्धतीने आंब्याच्या फोडी ॲड केलेल्या आहेत. आणि आपल्याला स्पूनच्या साहाय्याने हलक्या हाताने अगदी प्रेस करून घ्यायच्या आहेत. आता हे सगळं प्रेस केल्यानंतर इथून वरतून आपण ड्रायफ्रूट ॲड करणार आहोत. आता हे ड्रायफ्रूट आहे, तर हे ड्रायफ्रूट मी बारीक असे कट करून घेतलेले आहेत. आणि ते सुद्धा अशा पद्धतीने आपण वरतून ॲड करून घेऊया. आणि वरतून ॲड करून झाल्यानंतर आपल्याला अगदी स्पूनच्या साहाय्याने हलक्या हाताने असे प्रेस करून घ्यायचे आहेत. आणि प्रेस करून झाले की झाकण लावायचं आहे आपल्याला. आणि झाकण लावून आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आता हे फ्रीजमध्ये आपण जवळजवळ 8 ते 9 तास आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. 8 किंवा 9 तासानंतर आपला हा आईस्क्रीम तयार झालेला असेल. आणि अजून एक गोष्ट सांगते की आंब्याची अजून एक म्हणजे आईस्क्रीम करण्याची अजून एक प्रोसेस आहे. ती प्रोसेस म्हणजे अशी की आपण अशा पद्धतीने आईस्क्रीम तयार करून घेतल्यानंतर पुन्हा 2-3 तासानंतर म्हणजे 2 ते 3 तास हे आईस्क्रीम फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. आणि फ्रीजरमधून पुन्हा 3 तासाने काढायचं आहे. आणि 3 तासानंतर पुन्हा ते ग्राइंड करायचं आहे. आणि ग्राइंड करून झाल्यानंतर पुन्हा त्या डब्यामध्ये ॲड करून पुन्हा ते आपल्या फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे 8 ते 9 तास. तर ही दुसरी पद्धत आहे, पण मी असं काही करणार नाही आहे. तर मी आता हे आईस्क्रीम फ्रीजरमध्ये ठेवलेलं आहे. आणि 9 तासानंतर आपलं हे जे आईस्क्रीम आहे ते फायनली तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकतात. तर मी एवढं सांगेल की मी सकाळी 9 वाजता आईस्क्रीम तयार करून ते फ्रीजरमध्ये ठेवलं होतं. आता रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत. मी आणि ज्ञानेश आम्ही दोघंही खूप उत्सुक आहोत. तर मी इथे स्पूनच्या साहाय्याने मी इथे आईस्क्रीम काढण्याचा प्रयत्न करते. तर मी काय केलेलं आहे, एका साईडला मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. आणि त्या गरम पाण्यामध्ये मी हा स्पून ॲड करून मग तो स्पून म्हणजे गरम पाण्यातून तो स्पून काढून घ्यायचा आहे आपल्याला. आणि मग त्या स्पूनने तुम्ही आईस्क्रीम काढा. छान मस्त आपल्याला आईस्क्रीम काढता येतो. तर मी अशा पद्धतीने हे जे आईस्क्रीम आहे ते इथे मी काचेचे 2 बाउल घेतलेले आहेत. आणि त्या 2 काचेच्या बाउलमध्ये मी अशा पद्धतीने आईस्क्रीम काढून घेतलेलं आहे. आणि इथे हे जे आईस्क्रीम आहे, तर आईस्क्रीम बघूनच छान मस्त असं तोंडाला पाणी सुटलेलं आहे. आणि ज्ञानेशला असं झालं की कधी मी आईस्क्रीम खातो. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी गॅस ऑन केलेला आहे आणि त्याच्यावरती मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आणि मी अशा पद्धतीने त्या पाण्यामध्ये स्पून बुडवून त्या स्पूनने मी आईस्क्रीम काढते. तर इथे आपल्याला अशा पद्धतीने आईस्क्रीम काढता येतात. तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की फॉलो करा. कारण कसं माहिती आहे, आपला चमचा गरम असतो आणि त्या गरम चमच्यामध्ये व्यवस्थित आईस्क्रीम आपल्याला म्हणजे काढता येतो आणि छान मस्त असं गोलाकार असा आकार येतो. आता वरतून मी अशा पद्धतीने ड्रायफ्रूट ॲड केलेले आहेत. तर इथे आपलं मँगो आईस्क्रीम तयार झालेलं आहे. तर गाईस तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलवरती
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर इथे आपलं मँगो आईस्क्रीम तयार झालेलं आहे. मी आणि ज्ञानेश आम्ही दोघंही खूप उत्सुक आहोत. तर चला आपण मँगो आईस्क्रीमचा छान मस्त असा आस्वाद घेऊया. तर इथे ज्ञानेश आलेला आहे. तो खूप एक्सायटेड आहे. तो खूप खुश आहे. कारण त्याला आज त्याच्या आवडीचं मँगो आईस्क्रीम खायला भेटलेलं आहे आणि लिटरली त्याला खूप आवडलं आहे. छान झालं आहे. आणि नंतर मी सुद्धा त्याला आईस्क्रीम भरवलेलं आहे. आता मी सुद्धा आस्वाद